श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंत अज्ञातवासात असलेल्या काम्यक वनातील पांडवांना भेटावयास आले आणि त्यांच्या दुःखाचं हरण कसं होईल आणि सुखाची प्राप्ती कशी होईल याचं विस्तृत वर्णन करताना अधिक मासाचं महात्म्य पांडवांना सांगू लागले. पांडव वनवासात असताना 2-3 वेळेचा हा अधिक मास येऊन गेला, पण अतिशय दुःखातिरेकामुळे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली नाही किंवा हे कर्म त्यांच्या हातून घडले नाही. श्रीकृष्णाची त्यांच्यावर असणारी अनंत कृपा म्हणून आज या अज्ञातवासामध्ये असताना देखील भगवंत त्यांच्या भेटीस आले आणि सर्व विस्तृत वर्णन अधिक मासाचं त्यांना सांगू लागले. शौनकादिक ऋषीमुनीही ते आनंदाने ऐकून या ठिकाणी भगवंताचं कृपा प्राप्त करून घेण्यासाठी उद्युक्त झाले. ज्याप्रमाणे भगवान विष्णू मलमासाला घेऊन गोलोकामध्ये श्रीकृष्णाकडे आले तेव्हा त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या मलमासाला पाहून श्रीकृष्ण विचारतात, हा थरथर कापणारा, दुःख करणारा आणि सतत दुःखाक्रांत असणारा हा मास याचा मी अंगीकार करतो. याला माझ्यासारखंच ज्ञान, माझ्यासारखंच उत्तम बुद्धी, माझ्यासारखाच पवित्रपणा मी याला आता प्रदान करत आहे. जे जे लोक या मलमासाचं आगमन होईल तेव्हा माझ्या पूजन करतील तेव्हा ते नाव पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध होईल. पुरुषोत्तम मास या सर्व मासामध्ये श्रेष्ठ असणारा मासांचा देखील राजा होईल असं या ठिकाणी भगवंत श्रीकृष्ण विष्णूला सांगतात. गोलोकात राहणाऱ्या श्रीकृष्णांची अत्याधिक कृपा या मलमासावर होते आणि मलमास धर्म, अर्थ, ज्ञान, काम, मोक्ष इत्यादी सर्व प्राप्ती करण्यासाठी आणि भगवंताची कृपा बहाल करण्यासाठी सक्षम होतो. हे सर्व पाहून आनंदित झालेला मलमास श्रीकृष्णांच्या ठाई वारंवार नमस्कार करतो. तेव्हा भगवान विष्णू यांना श्रीकृष्ण सांगू लागतात की या गोलोकीचा महिमा अत्यंत उदार आहे. नारायण हे माझं स्वरूप आहे, हे पालनकर्त्याचं स्वरूप आहे. म्हणून विष्णू तू ज्याप्रमाणे सर्वांचं पालन करतोस, या दुःखात लोकांचं रक्षण करतोस, या मलमासाला माझ्या परत घेऊन आलास म्हणून याचं देखील आता तुझ्या हातून कल्याण झालं आहे. अशा या कल्याण झालेल्या मलमासाला मी अनेक दिव्य वरदाने प्रदान करत आहे. यामध्ये यज्ञ, याग किंवा जप तप अनुष्ठान करणारे अनेक योगी साधुजन, आपल्या देहाचं तप करणारे हे सर्व ऋषी मुनी घोर तपश्चर्या करतात आणि वैकुंठी लोकाला प्राप्त करतात. वैकुंठाचं सुख भोगून झालं की पुन्हा त्याला मृत्यू लोकावर यावं लागतं आणि मृत्यू लोकातील सर्व कष्टांना पुन्हा सामोरं जावं लागतं. पण पुरुषोत्तम मासामध्ये जे लोक यज्ञ, याग, जप, अनुष्ठान, स्नान, दान, व्रत, धर्म हे सगळं आचरण करतील त्यांना पुन्हा या मृत्यू लोकाचं दर्शन होणार नाही. म्हणजेच त्यांना अखंड स्वर्गादी लोकांना त्यजून भगवंताच्या गोलोकामध्ये स्थान मिळेल. यज्ञादी हे सगळे कार्य पुण्यकर्म जे आहे एक काळापर्यंत ते आहे आणि नंतर नष्ट होतात, म्हणूनच त्यांचं फळ अत्यल्प आहे. पण भगवान विष्णूंचं मलमासात केलं जाणारं पूजन, विष्णू याग, दान, धर्म, व्रत, तुलसी अर्चन, जप इत्यादी सर्व पुण्यकर्मे जे जे लोक आचरण करतात त्यांना पुन्हा या मृत्यूलोकामध्ये यावं लागत नाही आणि ती गोलोकाची प्राप्ती होते आणि शाश्वत सत्य, शाश्वत परमधाम यांना माझ्या चरणाशी प्राप्त होतात. अनेकविध मलमासाला वरदान देणारा हा अध्याय, याचं वर्णन श्रीकृष्ण पांडवांना सांगू लागतात आणि या मलमासातील व्रतांचं एक एक विवरण आपल्याला येणाऱ्या काही अध्यायामध्ये पुढे ऐकायला मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा भगवंत पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. तेव्हा या मलमासाचं पुरुषोत्तम मासरूपी चिंतन करून आपण सर्वजण भक्ती, ज्ञान आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घेऊया. पुरुषोत्तम भगवान की जय.